आक्षेपार्ह पत्रक वाटल्यानं पंचवटी परिसरात तणाव निर्माण झालेला आहे। नाशकात आक्षेपार्ह पत्रक वाटल्यामुळे हा तणाव निर्माण झाल्याची माहिती आहे। दुकानं बंद करण्याचं आवाहन आता पंचवटी परिसरात केलं गेलेलं असून या संदर्भात रास्ता रोको सुद्धा करण्यात आलाय। अधिकची माहिती नाशकात आपल्याला अभिजित सोनवणे देतात। अभिजित, नेमकं कारण काय घडलंय आणि हे पत्रक नेमकी कसली आहेत? खरं तर आज सकाळी नाशिकच्या पंचवटी परिसरामध्ये काही आक्षेपार्ह पत्रकं वाटण्यात आलेली होती आणि त्यानंतर मग पंचवटी परिसरातील नागरिक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। सध्या नाशिकच्या दिंडोरी नाक्यावर नागरिकांकडून रास्ता रोको सुरू करण्यात आलेला आहे। परिसरातील दुकानं देखील बंद करण्याचं आवाहन या सगळ्या जमावाकडून करण्यात आलेलं आहे। पोलीस आता घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि कुठेही कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडू नये यासाठी पोलिसांकडून देखील दाखल झालेला आहे आणि संपूर्ण परिस्थितीवर पोलीस जे आहे ते बारकाईने लक्ष ठेवून आहेत। निश्चित अभिजित, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल। तर आपण पाहतो दुकानं बंद करण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी सध्या पोलीस हे घटनास्थळी पोहोचलेले असून या संदर्भातला अधिकचा तपास करतायत। पंचवटी परिसरामध्ये रास्ता रोको सुद्धा करण्यात आलेला आहे। आक्षेपार्ह पत्रक वाटल्यामुळे पंचवटी परिसरात तणाव निर्माण झालाय।